शिक्षक भरती 2025 सेल्फ सर्टिफिकेशन कसे करायचं आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसेल 2017, 2022, 2025. 2025वरती आपल्याला क्लिक करायचं. या पद्धतीने तुम्हाला पोर्टल दिसणार आहे. आता हे पोर्टल दिसल्यानंतर आपल्याला या लॉगिनच्या ठिकाणी आपल्याला काही करायची गरज नाही. या ठिकाणी नंतर आपल्याला लॉग इन करायचं असतं. सुरुवातीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. नोट रजिस्टर हे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलचं आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होईल. तर बघा या ठिकाणी चेक टेट 2025 डिटेल तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. आता तुम्ही एक्झाम दिली टेट एक्झाम, त्याचं रोल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर या बॉक्समध्ये आपल्याला रोल नंबर आणि रजिस्टर नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आणि देन चेक या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तर बघा तुम्हाला सर्व तुमची डिटेल दिसणार आहे. टेटमध्ये किती मार्क्स आले तुमचे ते सर्व या ठिकाणी जन्मतारीख सहित तुम्हाला दिसणार आहे. मोबाईल नंबर आणि टेटमध्ये टोटल मार्क्स अपटेन किती 200 पैकी मिळाले 61. हे सर्व व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि फायनली डिक्लेरेशनवरती या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फायनली या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर आपला मोबाईल करायचा आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. तर बघा या ठिकाणी तुला OTP आले असेल. ती OTP तुम्ही काय करायचं या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे आणि कॅप्चा जसं आहे तसं फिलअप करून घ्यायचं आहे. OTP वेट करायचं आहे मित्रांनो. लवकर येत नाही OTP, त्याच्यामुळे वेट करायचं आहे तुम्हाला की व्हेरीफाय केल्यानंतर वेट करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमची डिटेल दिसेल. तुम्ही रजिस्ट्रेशन केले ते सर्व तुमचं नाव, ईमेल ID तुम्ही या ठिकाणी एक तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो. ईमेल ID तुम्ही चेंज करू शकता. बाकीचं तुम्ही जसं रजिस्ट्रेशन केलं असेल तसंच असेल आणि ईमेल ID तुम्ही चेंज करू शकता. आता आपल्याला सिक्युरिटी पिन तयार करायची या ठिकाणी. तर या बॉक्समध्ये बघा आज आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं सिक्युरिटीचं. सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर, क्रिएट पासपोर्ट आणि कन्फर्म पासपोर्ट. हे आपल्याला सिक्युरिटीसाठी फेवरेट, बेस्ट फ्रेंड किंवा फेवरेट बुक, फेवरेट मूवीज असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे. तर बघा तुम्हाला मी क्लिक करून दाखवतो या ठिकाणी. तर हे बघा व्हॉट इज द नेम ऑफ युअर मूवीज, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, असं या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिलअप करायचा आणि फायनली रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा नंबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. युजर ID सक्सेसफुल. जर डायरेक्ट तुम्हाला प्रिंट द्यायचं असेल रजिस्ट्रेशन नंबरचं तर डायरेक्ट प्रिंट देऊ शकता आणि प्रोसीड लॉग इन टू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन ID मिळाली आहेत. ती लॉग इन ID आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि पासपोर्ट आपण क्रिएट केला होता तो पासपोर्ट फिलअप करायचा आणि हा कॅप्चा जसा आहे तसा तो कॅप्चा या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे आणि फायनली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला युजर ID पासपोर्ट फिलअप केल्यानंतर OTP आली आहे आपल्या मोबाईलवरती. ती OTP या ठिकाणी फिलअप करायचं आहे. OTP फिलअप केल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आणि देन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इनकम्प्लीट असं दाखवतं आहे. आपल्याला सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या 3 डॉटवरती वरचं जे आपल्याला 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या कॉर्नरला बघायचं आपलं डाटा. तर बघा या ठिकाणी प्रोसीड टू फिल फॉर ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसणार आहे. ठिकाणी आपला या ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व आपले डिटेल दिसणार आहे. आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं ते सर्व नाव सहित आपल्याला दिसेल. जन्मतारीख दिसेल, आधार नंबर 4 डिजिट दिसणार आहे. टेटमध्ये किती मार्क्स आले होते, मॅरिड. नंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन्स, किती मुलं आहे तुम्हाला आणि असेल तर की बघा बोन्स 18-23-2006 असं म्हटलं आहे. येथे येस म्हटलं तुम्ही. आपला फोटो या ठिकाणी फोटो 65
MBमध्ये KB आपल्याला अपलोड करायचं आहे आणि सिग्नेचरसुद्धा तसंच अपलोड करायचं आहे. हे आपल्याला सर्व ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर आपला दिसेल 4 डिजिट शेवटचे दिसणार. अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता. या ठिकाणी आपल्याला अवेलेबल केलं नाही तर ईमेल आय डी चेंज करू शकतो आपण. ईमेल आय डी जर तुम्हाला दुसरी द्यायची जीमेल तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. अदरवाईज जे आहे तेच तुम्ही या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचं. सेव्ह टू नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ॲड्रेस डिटेल फिलअप करायचं आहे. तर बघा ॲड्रेस तुम्ही रजिस्ट्रेशन करा. इथे खाली इज कॉरस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेस. सेम टू सेम परमनंट ॲड्रेस आहे का तुमचं, तर येस करायचं. येस केल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिसणार आहे आणखी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. कॅटेगरी ऑप्शन आलं आहे. कॅटेगरी डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर कॅटेगरी आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिटेल फिलअप करायचं आहे. तर बघा सर्टिफिकेट नंबर आणि जे डोमासाईल आहे ते डोमासाईल केव्हा इश्यू झालं ते डेट या ठिकाणी टाकायचे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपली कॅटेगरी निवडायचं आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर आपल्याला अपलोड कास्ट सर्टिफिकेट सेम टू सेम जसं आपण डोमासाईल या ठिकाणी फिलअप करतो आहे. डोमासाईलचं नंबर फिलअप केलं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला कास्ट नंबर आणि इश्यू डेट आणि कास्ट या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. हे अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसेल बघा. ऑटोमॅटिक डिस्ट्रिक्ट ऑफ पेसा एरिया हे ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं असेल तेव्हा जे आलं आहे तर तुम्ही या ठिकाणी काय चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता जिल्हा. नंतर आपल्याला आर यू लोकल ST कॅन्डिडेट पेसा एरिया, तर पेसा एरियामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. डू यू हॅव इथे विचारलं आहे बघा. आर यू लोकल ST तुम्ही पेसा एरियामध्ये मोडतात का असं विचारलं आहे. येस किंवा नो. डू यू हॅव फिजिकल डिजिबिलिटी तुम्ही हँडिकॅप आहे का असेल तर येस करायचं. सर्टिफिकेट नंबर आणि डेट इश्यू सर्व डिटेल फिलअप करायचं आहे. नसेल तर नो करून द्यायचं. हॉरिझॉन्टल स्पेशल कॅटेगरी डिटेल नंतर नो करायचं आहे. आर यू वुमन्स या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे सिलेक्ट. आर यू एक्स सर्व्हिसमॅन असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करायचं. आर यू प्रोजेक्ट इफेक्टेड प्रकल्पग्रस्त आहे का, येस तर नाही. आर यू अर्थक्वेक भूकंपग्रस्त आहात का तुम्ही असेल तर येस, नसेल तर नो. आर यू स्पोर्टमॅन आहे का तुम्ही खेळाडू आहात का, येस किंवा नो. आर यू अंशकालीन आहेत का तुम्ही, येस असेल तर येस, नसेल तर नो. आर यू ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का, येस किंवा नो. अदर डिटेल आहे. आर यू फॉर्म कंट्रोवर्सल कर्नाटक बॉर्डरमध्ये जे विलेज आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचं त्या ठिकाणी तिथे मोडतात का असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. आर यू चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टीम फार्मर. आर यू वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर असेल तर येस, नसेल तर नो. आर यू एम्प्लॉई ऑफ इलेक्शन 1994 नाही या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर आपल्याला आर यू अन एम्प्लॉई ऑफ सेन्सस 1991 तर या ठिकाणी नो करायचं आणि फायनली सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. SSC पासून सुरुवात करायचं. MA BEd MAd जे झालं असेल तुमचं क्वालिफिकेशन किंवा DEd झालं असेल तसं आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. 1 बाय 1 फिलअप करायचं आहे आपल्याला. सुरुवातीमध्ये SSC नंतर आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल फिलअप करायचं आहे. सर्टिफिकेट डिग्री कोणती आहे तुमची, SSC सिलेक्ट करायचं आहे. मीडियम कोणता आहे ते मीडियम मराठी इंग्लिश हिंदी बेंगाली जे असेल ते मराठी सिलेक्ट करायचं आहे. माझं मराठी आहे. इज द सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र तर महाराष्ट्राचे असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र असं ऑप्शन येणार आहे. तर बोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी काढायची गरज नाही. ऑटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेजसुद्धा ऑटोमॅटिक हे फिलअप होणार आहे. नंतर आपल्याला ग्रेड कोणतं मिळालं आहे A+ जे असेल ग्रेड तो ग्रेड सिलेक्ट करायचं आहे. ग्रेड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लँग्वेज बघा पासिंग डिव्हिजन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट डिव्हिजन. रिझल्ट डेट आपण कोणत्या पासआउट झालो. आपल्या बोर्ड सर्टिफिकेटवरती कॉर्नरला दिलं असतं तारीख पासिंग डेट तर आपल्याला पासिंग डेट या ठिकाणी सिलेक्ट नंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचं. फर्स्ट लँग्वेज कोणती आहे आपली मराठी. नंतर सेकंड लँग्वेज कोणती आहे हिंदी किंवा इंग्लिश जे असेल ते आणि थर्ड लँग्वेजसुद्धा तुम्ही
सिलेक्ट करू शकता. बघा मित्रांनो, इथे मिस्टेक करू नका. आपले जे लँग्वेज आहे ती लँग्वेजच सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शनवरती क्लिक केलं तर बेंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी असं सर्व दिलं असेल या ठिकाणी. तर आपली जी लँग्वेज आहे मल्याळम, पंजाबी, सिंधी, तर मी मराठी सिलेक्ट केलो. नंतर मराठीनंतर तुमच्या रिझल्टवरती बघायचं आहे. अरेबिक बघा, तर मी सेकंड लँग्वेज हिंदी आणि थर्ड लँग्वेजसुद्धा तुम्ही सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही ब्लँक सोडायचं आहे. हे ब्लँक सोडल्यानंतर आपल्याला अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट, आपल्याला मार्कशीट आणि जे सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट आहे 10वीचं, ते मर्ज करायचं आहे. मर्ज करू PDF फॉर्मॅटमध्ये आणि नंतर आपल्याला सर्टिफिकेट नंबरसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर सर्टिफिकेट इश्यू डेट, केव्हा इश्यू झालं आहे त्याची ती डेट आपण या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटी आपल्यावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा फाईल टाईप अलाव, JPG, PDF किंवा मॅक्सिमम फाईल साईज अलाव 500 KB पर्यंत तुम्हाला PDF क्रिएट करायचं आहे. तर आपल्याला या बॉक्समध्ये ब्राउझरवरती न क्लिक करता आपल्याला या सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक आपलं ज्या ठिकाणी डॉक्युमेंट असेल त्या ठिकाणी हे ऑटोमॅटिक जाणार आहे. मार्कशीट आणि सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे फिलअप झाल्यानंतर आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा, सायन्स होतं का तुमचं, काय होतं, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स जे असेल ते तुम्ही, तर सायन्स असेल तर 12वीला तर सायन्स सिलेक्ट करायचं. मीडियम कोणतं होतं तुमचं, 12वी सायन्स असेल तर इंग्लिश सिलेक्ट करायचं. ही सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र येस करायचं आहे. सेम टू सेम प्रोसेस आहे मित्रांनो. बोर्ड आपलं या ठिकाणी निवडायचं आहे. बोर्ड कोणता आहे आपलं, हायर एज्युकेशन पुणे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर मार्क ऑप्टेन या ठिकाणी जसं सेम टू सेम प्रोसेस आहे. आपण सर्व प्रोसेस याच पद्धतीने फिलअप करायचं आहे. जसं आपण 10वी 12वीचं डिटेल फिलअप ॲड असं करत चालायचं आहे. नंतर BEdचं ऑप्शन प्रोफेशनल कोर्स वेगळं येणार आहे त्याच्यात. 12वीची डिटेल फिलअप केलं आहे बघा. अपलोड करायचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट. नंतर लँग्वेज स्टडी इन HSC आर्ट्स सायन्स कॉमर्स. हॅव यू स्टडी बेंगाली लँग्वेज अँड सब्जेक्ट, तर या ठिकाणी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नंतर हॅव यू स्टडी तेलुगू असेल तर येस, नसेल तर नो. हॅव यू स्टडी गुजराती लँग्वेज असेल तर येस, नसेल तर नो. आणि सिंधी लँग्वेज असेल तर येस, नसेल तर नो. आणि फायनली सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्वालिफिकेशन नंतर पुढे आपल्याला BEdचं ऑप्शन येत नाही. तर आपल्याला या ठिकाणी आपण ग्रॅज्युएशनवरती पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं तरी BEdचं ऑप्शन येत नाही. तर इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला प्रोफेशनल कोर्सचं त्या ठिकाणी डिप्लोमा, BEd, MEd असं ऑप्शन दिसणार. तो ऑप्शन फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन आपल्याला TET डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. तर TET डिटेल तुम्ही पास क्वालिफाय असाल तर येस करायचं आणि सर्व डिटेल फिलअप करायचं, नसेल तर नो करायचं आहे. आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर CET तुम्ही पास असाल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला सर्व आपलं ॲप्लिकेशन दिसणार आहे. सर्व डिटेल बघा, आपलं डिटेल एकदा प्रिव्हियस करून चेक करून घ्यायचं सर्व आपण जे फिलअप केलं आहे ते. नंतर या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट जे अपलोड केलं आहे ते मेन महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी जे डॉक्युमेंट आपण अपलोड केलं आहे ते डॉक्युमेंट आपल्याला या व्ह्यूजवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती 1 बाय 1 क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे अपलोड केलं आहे ते सर्व दिसेल आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे. बघा, सबमिट करण्यापूर्वी कन्फर्म करायचं, नाही तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुम्हाला करेक्शनसाठी वेळ भेटणार नाही. तर या ठिकाणी जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते सर्व या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर आपल्याला फायनली डिक्लेरेशनवरती या बॉक्सवरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती फायनली आपल्याला सबमिट करून द्यायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर बघा, आपलं हे सर्व ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा एक सूचना इन्फॉर्मेशन मिळणार आहे. या ठिकाणी इट इज नेसेसरी टू चेक ऑल फिल इन्फॉर्मेशन इन द ॲप्लिकेशन बिफोर सेल्फ सर्टिफिकेशन. इन्फॉर्मेशन फिल कॅन नॉट बी चेंज मॉडिफाय आफ्टर इट इज सर्टिफाय बाय द
कॅन्डिडेट आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय युअर ॲप्लिकेशन फॉर्म. बघा, एकदा सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी मॉडिफाय करता येणार नाही. तर पूर्ण आपल्याला ॲप्लिकेशन प्रिव्हियस करून बघून घ्यायचं आहे. प्रिव्हियस करून पाहिल्यानंतर आपल्याला आर यू शुअर म्हटलं आहे तर ग्रीन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. या ठिकाणी उठल्यानंतर आपल्याला फायनली ॲप्लिकेशन आपलं सबमिट होणार आहे मित्रांनो. ग्रीन पट्टीवरती तुम्हाला डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड होऊन जाणार आहे. जेव्हा आपलं ऑप्शन फॉर्म जेव्हा सिलेक्ट जागेचं ऑप्शन फॉर्म भरण्याची वेळ येणार आहे तेव्हा मी लगेच तुम्हाला अपडेट देणार आहेत. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे लगेच अपडेट मिळालं की लगेच मी सर्व त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करेल आणि त्याच पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्मसुद्धा फिलअप करायचं आहे.